दरम्यान आमच्यामुळे महायुतीचा विजय झाला असं म्हणणाऱ्या हाकेंनी गेवराईसह अनेक विधानसभेत वंचित आघाडीचाही प्रचार केलाय। ओबीसींनी एकजूट होऊन पंडित यांचा पराभव करा असं आवाहन त्यांनी केलं होतं। मात्र यावेळी जरांगेंसाठी आमदार पंडितांनी बॅनर लावल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी हाके करताय। गेवराईचा आमदार पंडित निवडून आलेला आमदार, तू बॅनर लावले म्हणजे आमच्या ओबीसीच्या दारात तुला दांडकच काढतो आम्ही। काय ओबीसी तुला दाखवतो। बास झालं तुमचं शोषण। अरे जेब घसरली म्हणाल, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय। आम्ही सुद्धा मर्दाची अवलाद आहोत। तुझ्या गावात आलोय 500 किलोमीटर अंतरावर। हेजड्या तुझ्या दम असेल तर ये। आव्हान देताय तुम्ही? आव्हान देतोय, प्रति आव्हान। नेमकं काय झालं होतं तिथं? एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि चप्पलफेक झाली, तुम्हाला हे असं काय होईल याची कल्पना होती यापूर्वी? आम्ही म्हणतोय आमचं आरक्षण टिकू द्या, हे म्हणतायत शिव्याची भाषा बोलतायत। आम्ही म्हणतोय अरे आमची लोक पण येत आहेत, आमचा पण विचार करा। हे आमच्यावर दगडफेक करतायत, चाललंय काय नक्की? अरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचीच आयमाई काढली जाते, तर आम्हाला चप्पल दगड शोषित वंचित गावातली माणसं आहोत। पण आमची माणसं ज्या दिवशी जागी होतील ना, अरे लांडगे आणि वाघ फाडून खाणारी अवलाद आहे आमची। दरम्यान आमच्यामुळे महायुतीचा विजय झाला असं म्हणणाऱ्या हाकेंनी गेवराईसह अनेक विधानसभेत वंचित आघाडीचाही प्रचार केलाय। ओबीसींनी एकजूट होऊन पंडित यांचा पराभव करा असं आवाहन त्यांनी केलं होतं। मात्र यावेळी जरांगेंसाठी आमदार पंडितांनी बॅनर लावल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी हाके करताय। गेवराईचा आमदार पंडित निवडून आलेला आमदार, तू बॅनर लावले म्हणजे आमच्या ओबीसीच्या दारात तुला दांडकच काढतो आम्ही। काय ओबीसी तुला दाखवतो। बास झालं तुमचं शोषण। अरे जेब घसरली म्हणाल, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय। आम्ही सुद्धा मर्दाची अवलाद आहोत। तुझ्या गावात आलोय 500 किलोमीटर अंतरावर। हेजड्या तुझ्या दम असेल तर ये। आव्हान देताय तुम्ही? आव्हान देतोय, प्रति आव्हान। नेमकं काय झालं होतं तिथं? एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि चप्पलफेक झाली, तुम्हाला हे असं काय होईल याची कल्पना होती यापूर्वी? आम्ही म्हणतोय आमचं आरक्षण टिकू द्या, हे म्हणतायत शिव्याची भाषा बोलतायत। आम्ही म्हणतोय अरे आमची लोक पण येत आहेत, आमचा पण विचार करा। हे आमच्यावर दगडफेक करतायत, चाललंय काय नक्की? अरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचीच आयमाई काढली जाते, तर आम्हाला चप्पल दगड शोषित वंचित गावातली माणसं आहोत। पण आमची माणसं ज्या दिवशी जागी होतील ना, अरे लांडगे आणि वाघ फाडून खाणारी अवलाद आहे आमची।